नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळी? एकदम ओके मध्ये ना मित्रांनो. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अभिषेक पिसाळ देशमुख. मित्रांनो, तुम्हाला तर माहित असेल आपली एक सिरीज चालू आहे, ती म्हणजे आम्ही फिरतीवर. आता आम्ही फिरतीवरचं तुम्ही 3 पार्ट बघितले. ते 3 पार्ट एकदम सक्सेसफुली पार पडलेत. आता ते 3 पार्ट एकदम सक्सेसफुली पार पडले, त्यामुळे मी झालोय खूप आनंदी. आणि असंच एक तुमच्यासाठी भन्नाट 4था पार्ट घेऊन आलोय, तो म्हणजे आम्ही फिरतीवर पार्ट 4 विटा स्पेशल. आता विटा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी विटाला का गेलोय, त्याचं उत्तर आता मी हळूहळू देणार आहे. तर आपल्या व्लॉगला कंटिन्यू राहा. चला तर मग तुमचं माझं जास्त वेळ न घालवता आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारे मी आलोय विटामध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की आपण विटामध्ये का आलोय. त्याचं एकमेव उत्तर म्हणजे मित्रांनो, आपला भाऊ, या भावाच्या लग्नाची पार्टी आहे, त्याचे म्हणजे रिसेप्शन आहे. तर खूप लोक, म्हणजे जी जुनी मंडळी आहेत शाळामध्ये, जी मी वेबसाईटमध्ये काम केलेलं, ही सगळी मित्रमंडळी आपल्याला आज भेटायणार आहेत. तर त्याच मित्रमंडळाने मी तुम्हाला भेटवणार आहोत. तर रोहन, काय सांगशील? मी आपण खूप दिवसातून भेटलोय. सगळ्यात पहिल्यांदा खूप आनंद झाला तुमची तोंड बघू. खूप दिवसातून तोंड बघितले ते. तर छान वाटलं. आपल्या एका शब्दावर तुम्ही सगळे एवढ्या लांबून आलाय. नक्कीच ना, भरपूर जण यायला लागलेत. हळूहळू तुम्हाला संपूर्ण टीम भेटायला मिळेल. सगळेजण तुम्ही बघचाल आणि माझी रिसेप्शन पार्टी कशी होती ते पण बघचाल. आणि कमेंट मध्ये सांगा बरं का. हा, तुम्हाला बोलवणं शक्य झालं नाही, पण तुम्ही या ब्लॉगद्वारे आमचा रिसेप्शन पार्टीचा शो नक्की बघचाल. नक्कीच आनंद घ्या. मस्तपैकी डान्स बीस होणार आहे. ओके मध्ये विषय. चला तर मग आता दुसऱ्या मंडळीनं भेटूया. चला मित्रांनो, तुम्हाला मी मागाशी सांगितलं की आपल्याला अजून खास मंडळी भेटणार आहेत. तर तुम्ही ह्याला ओळखतच असाल. हो, आपला खास म्हणजे जीवलग, एवढा भारी जीवलग की हृदयात राहतो. हो, म्हणजे मयूर तुपे. मित्रांनो, ह्याला पहिल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, कारण की हा आपला भाऊ खूप आता पुढे गेलाय. ह्याचे जवळजवळ आत्ता आपला हा ब्लॉग परस्पर 150K प्लस फॉलोअर्स इंस्टाग्रामला होतील. तर मयूर, तुला खरंच कॉंग्रॅच्युलेशन. आणि प्रेक्षकांनो, तर मयूरला कमेंट करा. आणि मयूरला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कारण की एकदम भारी मोटिवेशनल तो व्हिडिओज करतो. काय सांगशील मयूर जर आपल्या प्रेक्षकांना थोडंसं? सगळ्यात पहिल्यांदा अभि, तुला धन्यवाद मला कॉंग्रॅच्युलेशन केल्याबद्दल. मित्रांनो, काय नाही बघा, सगळं ओके मध्ये चाललंय. बरेच दिवस झाला आम्ही भेटलो नव्हतो. तर आपला मित्र ज्याचं लग्न झालं होतं, त्या लग्नाला काय आपल्याला जाता आलं नाही, पण आता रिसेप्शनला त्यांनी आवर्जून गेले 2 दिवस आधीच आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला यायला लागणार, आणि त्याला आता नाही बोलणं बरोबर नाही. बरोबर आहे. तर आम्ही सगळे येऊन पोहोचलो. आता फक्त आता तिकडे जायचं राहिलंय. आता अजून 3-4 आपले मित्र येतात, सोबतच आम्ही जाणार आहे. आणि मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल अजून सुरुवात नाही केली, पण मी आता लवकरच सुरुवात करणार आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, लय मोठा दणकावणार आहे आणि खूप असं भारी त्यानं एक प्लॅन केलाय. तो फक्त लवकरच तुमच्या समोर येईल, कारण की आता त्याची तयारी चालू आहे ना मयूर? काहीतरी वेगळंच घेऊन येणार मित्रांनो. फक्त स्टेट येऊन. आणि तुला तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी आणि इथून पुढच्या तुझ्या एक लाईफ साठी, जे आता तू परत एकदा इंस्टाग्राम कडून चालू करणार आहेस. युट्यूबला मित्रांनो हाय, इंस्टाग्रामला पण आहे, पण इंस्टाग्रामला अजून ग्रो होशील अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना एवढंच बोलेन की अभिचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जर तुम्ही अभिला इंस्टाग्रामवरती पण फॉलो केलं नसेल तर अभिला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा. त्यासोबत माझं मयूर तुपे ऑफिशियल इंस्टाग्राम ID आहे, त्याच्यावर जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर लवकरच जाऊन फॉलो करा. मित्रांनो, एकदा पेजला आल्यानंतर तुम्ही फॉलो केल्याशिवाय जाणार नाही, माझी गॅरंटी आहे. नक्कीच मित्रांनो, नक्कीच लय भारी व्हिडिओ असतात. नक्कीच ह्याच्या व्हिडिओ जाऊन बघा. तर चला तर मित्रांनो, आता आपण अजून काही मंडळींना, म्हणजे आपल्या खास मंडळीला भेटायला जाणार आहोत. तर आपण डायरेक्ट जाणार आहोत आता रिसेप्शनला. चला जाऊया. कंटिन्यू राहा, स्किप करू नका. चला मित्रांनो, अशा प्रकारे सगळी टीम, म्हणजे थोडक्यात टीम आपली एकत्र आलेली आहे. तर काय सांग? थांबा घ्या. बास करा फंबलिंग. मित्रांनो, खूप दिवस दाढीवाला आलाय ना. मित्रांनो, खूप दिवसात आम्ही भेटतोय, खूप भारी वाटले. तर अभि, काय सांगशील? आणि सगळे तर मित्रांनो, ये भगवान क्या जुलूम है म्हणून जरा कमी झालाय. तर अभि, तर मला असं म्हणायचं, अभिषेक शिंदे सूत्र अकाउंटला फॉलो करा. नूतन पिंगळे अकाउंटला फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही अकाउंटला असं सहज फॉलो करू नका, माझा कॉन्टेंट बघून फॉलो करा. नाही, आताच तुम्हाला कमेंट केल्याप्रमाणे आमचे मयूर तुपे यांचं काही नाही, इंस्टा आहे ना, तो लवकरच पण 50K करायचे, त्यामुळे त्यांना सपोर्ट करा. भाई, अजून काय करू तुला? येस मित्रांनो, सपोर्ट करा सगळ्यांना. सपोर्ट करा. कुणा जर काय अडचण असेल तर त्याला फोन करा तुम्ही. मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, फुल चिल राहायचं आणि फुल ओके मध्ये प्यायचं आणि झोपायचं. शेवटपर्यंत मीच बोलणार. बाहेर. तर मित्रांनो, आता आपल्याला खूप दिवसातून भेटली नूतन. तर नूतन, काय सांगशील? आपली एक ग्रेट भेट झाली एक रोहनच्या रिसेप्शन बद्दल.
मला तर खूप भारी वाटले, खूप आनंद. ह्याच्याकडे बघून मला असं वाटलं किती किलो वाढलंय वजन. माझं तर होतं तेव्हा इथे तेव्हा होतं मी 57 होतो ना, आता माझं झालंय 62 किलो, 62 किलो झालं. शर्ट तरी बसतात का नाही तर मला देऊन टाक. मित्रांनो हिची तब्येत कमी झाली बघायला. नाही नाही तब्येत कमी नाही झाली, मी तेवढीच आहे, पण हा ह्याचा ढेरी फुटलाय. आता आपण तब्येत करणार आहे. तर नूतन काय सांगशील, आपण खूप दिवसातून भेटलो. अरे खूप दिवसातून भेटलोय, आम्हाला आनंद झालाय. काम एकाचा कार्यक्रम एकाचा आलोय एकासाठी. त्यानं दुसरंच आम्ही थांबलो या भाईच्या. कट करायचं काय कट करायचं नाही, नाहीतर तुझा टाकला फुटला गेला बघ, लक्षात ठेव. असा बघ बघ बे बघ बाग वगैरे हे बघ हे बघ. तर चला तर मित्रांनो, असं आमची चेष्टा मस्करी झालेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे आता मला तयार व्हायचंय. मित्रांनो Feel करायचं. मित्रांनो अशीच कडे दिसते ना, भारी आहे का नाही जोडी, भारीच आहे ना. अरे कोणाला मित्र एवढ्या दिवसात भेटले. अरे विष्णू भेटला, सतीश भेटला. मित्रांनो हा मित्र आहे हो, आपल्या इकडेच राहतो महाबळेश्वरला. एक तीर्थक्षेत्र महाबळेश्वर, एक कोकण, म्हणजे एक थंडगार, म्हणजे चला आता काय राहिलं नाही, काय आता गेले सगळ्यांनी. स्वतःचा माईक तर स्वतःचा वापर. अरे माहिती नाही आलो. तर नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं मी पण विचार करत होतो की रोहनला काहीतरी गिफ्ट घेऊया. तर मग मी आज हे गिफ्ट आणलेलं आहे. मी पण घेतलं. ह्याचा काय हात नाही, माझा हात आहे. चला मित्रांनो आम्ही जरा मेकअप पण करायचंय. हा मेकअप करायचा चालू आहे तुमचा, मेकअप करा. हा त्याला फक्त हायलाइट कर, आता ती लाईट उठून दिसणार आहे. अभि काय लावलीस, काय लावलीस? हा गव्हात पीठ लावलीस. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. हा काय 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 माझा ड्रेस कसा वाटतोय, दाखव तरी ड्रेस. काय म्हणताय तुम्ही? माझा ड्रेस कसा वाटतोय? कुठे पण वाईट कपडे, म्हणजे वाईट शर्ट घालायचं झालं फिक्स त्यांचं. आम्हाला चालतं, आम्हाला इस्त्री तरी करायची ऍटलीस्ट. इस्त्री आमच्याकडे नाही तेवढा टाइम. बस आम्ही येताना सॉरी नवीन बिझनेस स्टार्टअप केलाय ना. काय झालं माहितीये का, जरा बारिश आली, मराठी बिझनेस मध्ये प्रमोशन ते जरा पाऊस आला त्यामुळे थोडा लेट झाला, त्यामुळे हे तर दे मला. होईल का? अरे थांब ना टकलिया. अरे तू जाणार जिलबी लावून आलाय काय. चल गॉगल दिना झाले. आब्या गॉगल दिकी नको देऊ. मी काय गाडी हलवणार नको आलो, राहू दे. अबे एक टाकले फोटो. कसं वाटतंय अभि? कोण काय पाहिजे आता कडेला टाकतो, कडेला टॉलीच्या आहे मला. स्माइल ठेवा दोघंही प्रॉपर. हसायचंय, हसय रोहन, हसय. हा अशा प्रकारे आता आपण भेटलेलो आहोत सानिका सरवगड आणि नूतन पिंगळे. खूप दिवसातून भेटले, आम्हाला लय भारी वाटले. सानिका काय सांगशील, आपण रोहनच्या रिसेप्शन बद्दल आपण आपली चांगली भेट झाली, काय सांगशील? अभिषेक आमचा जास्त धष्टपुष्ट झालाय, त्याला मानवलंय, आमचं सगळ्यांचं नसणं मानवलंय असं मला वाटतंय. पण तसं काय नाहीये, अभिषेक आम्हाला खूप मिस करतोय. आणि आज आमचा रियुनियन असल्यासारखं झालंय, म्हणजे कॉलेज मधला शाळेमधला असतो खरं तर, पण आमचं आज रियुनियन असल्यासारखं. थोडेफार कलाकार आले नाहीत, पण जे आम्ही आमचे जास्त क्लोज वाले होतो ना, जास्त जे ते सगळे जण भेटले आणि खूप छान वाटलं. महत्वाची माणसं आले. विषय संपला, विषय संपला, बस आमची टीम आल्या बस झालं, काय विषय नाही. लय भारी वाटलं मित्रांनो. आता हिने सांगितलं की मेन म्हणजेच आम्ही खूप जवळचे, त्यामुळे आम्ही आलोय, चांगली भेट झाली. आता पुढे काय काय होईल सगळं दाखवतो. चला व्हिडिओला स्किप करू नका. अशा प्रकारे खूप दिवसांतून मी सचिन जाधव म्हणजेच आमचा गुलशा याला खूप दिवसातून भेटतोय. मला तर खूप भारी वाटलंय. आपण त्याला विचारूया की सगळ्या टीमला भेटल्याबद्दल, म्हणजेच आणि खास करून मला भेटल्याबद्दल तुला कसं वाटलं? सगळ्यांना भेटलं चांगलं वाटलं, आणि तुला भेटलं काय चांगलं वाटलं?
कारण मी सांगते कारण ते आता गुलशा नाही राहिला तो डोऱ्या बाय झाला. आणि महत्वाची गोष्टी एखाद्या पिक्चर मध्ये काम केलं नंतर सर्जा आणि वी लव्ह ओनली सर्जा भाई पण सर्जा नाव आहे तुझं? सर्जा पण नाव आहे त्याचं मूवी मध्ये नाव आहे. अल्लाड पल्लाड. मित्रांनो एक भारी विजय म्हणजे आता या भाऊचा आता पिक्चर बघितला खाली घे आमचे जरा आमची फवारणी थोडं दिसत नाही. प्रॉब्लेम आहे हाईटचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सचिन जाधवचा खूप भारी चित्रपट आलाय तो म्हणजे अल्लाड पल्लाड. मी जर अजून बघितलंस नसेल, का? नाही हो प्रॉब्लेम असा झाला पैसे नव्हते. फोन करायचा तिकीट पाठवली असती तिकीट पाठवली असती कोल्हापुरात दोघांनी म्हणजे गुलशन. अरे अरे पण मला एक विषय आहे या भावाने विषय केला. एकट्याला सोडलंयस एकट्याला सोडलंय. तर मित्रांनो एकट्याला सोडलंय इकडे एकट्याला सोडलंय. हॅलो मित्रांनो अभि आमचा झालाय. ऐक ना तर मित्रांनो मला प्रमोशन मित्रांनो अल्लाड पल्लाड मध्ये आपलं काम केलं करत असलेला आमचा गुलशाबाई. हा हॅलो माईक चेक ठक ठुक आवाज येतोय. बरं ठीक आहे. गुलशाचा पिक्चर आलेला अल्लाड पल्लाड खूप छान असा प्रतिसाद द्या. आम्ही सगळी मित्रमंडळी शाळा टीमचे सगळे मेंबर्स आणि आपल्या कॉलेज मधला डोऱ्या भाई याला सगळे शुभेच्छा द्यायला आलेला आहे. आहा बघता ऐक मित्रांनो अशा प्रकारे आता आमचे झालेत सगळे फोटो सेशन चाललेत. आपला भाऊ प्रोजेक्ट काय सांगशील? काय नाही खूप मस्त वाटलं आज मित्राच्या रिसेप्शनला आलोय. वाईट वाटते भाऊ जरा. कसलं आपलं होईल आता आपलं काय आपलं होईल. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता मस्तपैकी फोटो वगैरे काढतोय. तर मला एक गोष्ट सांगायची होती खूप वेळेपासून सांगू इच्छिते. हा अभि आहे ना अभि. आता ही मॅडम बघत नाही ना म्हणलं कुणाकडे बघायचं. मयूर आम्ही व्हेज तिघ जण व्हेज आहे. जास्त तुला आम्ही व्हेज आहे आणि तिथं मेनू विषय म्हणजे खूप दिवसातून तुम्ही मला बघत असाल. ठीक आहे आय एम कम बॅक. तिथे इंस्टाग्राम डिलीट झालं म्हणून ते दिसत. मित्रांनो अशा प्रकारे आता हिला पूर्ण व्हेज चालतं नॉनव्हेज अजिबात चालत नाही. सुद्धा चालत नाही. आणि जन्मापासून व्हेज आहेत. आणि मेन विषय म्हणजे काय आता हिच्या समोर बसते नॉनव्हेज सगळे आणि हिला बघू वाटत नाही. आहे का नाही बरोबर का? कशाला बघायचं आपण खाली ताटात बघून जेवायचं. आम्ही मस्त बघू का मित्रांनो व्हेज व्हेज बघायला लागतं लक्षात ठेवा.
मित्रांनो अशा प्रकारे सानिकाने खूप भारी डान्स केला. खूप भारी सानिका, मस्त डान्स केला. तर थँक्यू बघितलं असाल तर अभिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. माझा डान्स कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा. मस्त डान्स केला एकदम क्वालिटी विषय. चला कमेंट करा बरं का मित्रांनो डान्स कसा वाटला. जावा चांदीच्या ताटात चांदीच्या ताटात सोन्याची कात, रोहनरावांचं नाव घेते, सुखदेव रावांची नात. नाही मला तीच येत. थांबा जरा आठवू द्या. लवकर स्टोरेज मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, रोहनरावांचं नाव घेते, नाईक नवऱ्यांची सून. एकच घ्या ती आताच घ्या. जाईजुईच्या वेलीखाती नागिन घेते विसावा, जाईजुईच्या वेलीखाली नागिन घेते विसावा, रोहरांच्या नावाला आशीर्वाद असावा. जाईजुईच्या वेलीखाली नागिन घेते विसावा, जाईजुईच्या वेलीखाली नागिन घेते विसावा, रोहनरावांच्या नावाला आशीर्वाद असावा. एपिसोड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मस्तपैकी आपला नाव घेणार आहे. तर सगळ्यांनी तयार आहोत. शर्ट राखायला चला सुरुवात. डीजे अभिषेक रोहनची बारी आली. नको तसली नावं. हो का माईक जवळ घ्या सर. जवळ घ्या. दोन्ही बी माईक घ्या. रामकृष्ण हरी गोड नाम मुखात, कीर्तीला ठेवेन कायम सुखात. विट्याच्या माळावर खेळत होतो क्रिकेट, कीर्तीला बोन गेली माझी विकेट.
म्हण म्हणा म्हण की तुझी बोल निशीचा खूप आनंद झाला म्हणजे मी तर नाही केला नूतन नाही केला तुम्ही नूतनचा डान्स तर बघितलं असेल तर तुम्हाला नूतनचा डान्स कसा वाटला हे कमेंटवर नक्की सांगा आणि आपला आता ब्लॉग आपण मी एंड करणार की नाही माहित नाही पण पुढे गेलो नक्कीच बघू नूतन कसं सांग काय सांगशील तुझ्या डान्सबद्दल या भावानं पण डान्स केला एकदम क्वालिटीमध्ये नवी डान्स तुला केला डान्स मी खाल्लं केला डान्स खाल्लं म्हणजे खुर्ची बसून करतो डान्स खुर्ची बसून डान्स केला तर चला मित्रांनो आपण एंड करूया उद्या एंड करूया बघू बरोबर एंड करा माझ्यावरती शेवट मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी भेटलो आता पुढे भेट आमची लवकर होईल का नाही सांगता येत नाही पण खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून आता लवकर कधी होईल यार तुझ्या अभि काय सांगतो तर खूप छान असं वाटलंय सगळ्यांना कारण की आज होता रोहनचा वाढदिवस सॉरी रिसेप्शन हा मग तेच आता मस्तपैकी वजडी बिजडी बिर्याणी सुक्क दालच्या बिलच्या असं भावानं आपल्यासाठी नियोजन केलं तर मन प्रसन्न असं एकदम छान असा कार्यक्रम झाला आणि हे भात घास पोच व्हेज वाल्यांना फुटेज मध्ये घेऊन मी व्हेज आणि सानिका मयूर तुम्ही काय सांगता जरा हिचं वेगळं सांगेल मी माझं बरं सांग तू सांग भारी वाटलंय सगळ्यांना भेटून सगळे वेगवेगळे होते आज रोहनमुळे सगळे एकत्र आलेत रोहन जरा बिझी आहे पण आम्ही सगळे तुम्हाला सांगतोय की नक्की आम्ही लवकर भेटू परत पुन्हा एकदा आम्ही आलोय तुम्ही या
नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार. अभि आम्ही आलो, तुम्ही आहे जे किती रुपये भेटतायत? मला बिर्याणी भेटली. त्यांना बिर्याणी मिळाली आहे, मला पण बिर्याणी मिळालेली आहे. तर सर्वांनी मित्रांनो बिर्याणी खायला येऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला वेळ नाही मिळणार कारण आत्ताच वाजलेले आहेत 10. तर तुम्ही आज येऊ नका, उद्या या. अभि तू ह्याच्यावर काय बोलू शकतोस? ह्याच्यावर मी काय बोललो? ह्याच्या लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. चला चला. आंबा पिसा एकदम एकदम टाकला विषय. तर मित्रांनो आम्ही एका स्पेशल व्यक्तीला भेटायला आलो, खास अभिसाठी. अभिचं स्पेशल व्यक्ती आहे. तर मित्रांनो खूप दिवसातून मी तिला भेटतोय. माझं पहिलं प्रेम होतं शाळातलं. बघू आता दुसरं होतंय का. जायचंय माझ्या घरी जायचंय. जरा कॅमेरा माग घे रे. कॅमेरा म्हणजे मॅडमची स्पेशल एंट्री आहे. मॅडम स्पेशल चला चला. थांबा, इकडे एक मास्टर लावतो आणि तिकडून एक वाईड अँगल. काय बोलू शकतेस? खास अभिसाठी आले. आमच्या घरी पाहुणे आलते बघ. तुला पाहुणे आलते खरंच. विचार मम्मीला. खरंच तर. तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही. एवढ्या लवकर माझ्यासाठी काही झाल्यावर कधी आलं? तुझं काय किती दिवसांनी भेटला? जा की जरा क्लोज आहे की. तर मित्रांनो नमस्कार मंडळी. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती सुकन्याला भेटायची, म्हणजेच आला तिचं नाव काय होतं त्यात, वनिताला भेटायची. आता बघा नाव पण विसरलो, एवढं आम्ही खास होतो. पण आता काय झालं, खूप दिवसानंतर आम्ही भेटलोय, तर खूप चांगली स्पेशल भेट झाली. आणि मग आता आम्ही भेटलोय, तर आता जरा सुकन्याला विचारूया तर त्याला कसं वाटलं. आपण सगळी भेटलोय. मयूर भेटलाय तुला, इकडे कॅमेरा इकडे. तर सुकन्या तुला कसं वाटतंय? कारण की आपल्याला तुला मयूर भेटलाय, विश्वजित भेटलाय. विश्वजित जवळ असून तू त्याला भेटत नसते 100%. पण विश्वजित होय काय? बरं जाऊ दे. मग तुला मयूर आणि विष्णू पण तुला लई दिवसांना भेटला, तर तुला कसं वाटतंय? सगळे लोक खूप अरे उत्तर दे पहिलं प्रश्नांना. भारी वाटते, खूप भारी वाटते मला. अरे एवढंच बोल की काहीतरी बोल. खूप दिवसातून भेट वगैरे झाली. दिवसातून भेट झाल्याबद्दल मला खूप भारी वाटते. आयला हिचं सवय नाही गेली बरं का, जेवढं दिलंय तेवढंच मला बोलायचं. होईल मित्रांनो, जेवढं दिलंय तेवढंच. इम्प्रोवाइज काय नाही, मी विश्वजितला पण भेटत नाही. मी पुण्यात असते त्यामुळे समजलं ना. होय का? आब्या कधी आलता पुण्याला? आब्या त्याच्या कामासाठी येते, तुला काय माहिती. आणि त्याच्या कामासाठी. कट कर लागणार. तर मयूरला पण भेटलीस. मयूर इकडे फ्रेम मध्ये काय सांगशील? सुकन्याला खूप दिवसून भेटला, जास्त लांबट जाऊ नको, थोडक्यात. तर सुकन्याला भेटलो, खूप छान वाटलं. काल रात्री मस्त रिसेप्शन होतं. रिसेप्शन केलं, एन्जॉय वगैरे झाला मित्रांसोबत. रिसेप्शनमध्ये जेवण वगैरे, नंतर झोपलो. आणि काल सगळे भेटले. काही जण भेटले, पण मी सुकन्याला शोधत होतो, पण सुकन्या काय मला दिसली नाही. मग मी बोललो जरा सुकन्या आली नाही, उद्या सकाळी उठून लगेच सुकन्याकडे जाऊ. तर मित्रांनो सकाळी उठून आंघोळ करून डायरेक्ट सुकन्याच्या घरी आलोय. आणि आंघोळ करून आलोय. तर कसं आहे मित्रांनो, तुम्ही आबीला भेटून मला बेकार वाटते. का? मी त्याचा टक्कल बघितलेला व्हिडिओ कॉल. मुंजा झालाय मुंजा. तर मित्रांनो टक्कल का केलास तिचा? तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा. भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा. मित्र तुम्ही काय करताय, लाईक करताय पण शेअर करत नाही, आणि शेअर केलं तर सबस्क्राईब करत नाही. लगा तिन्ही एकदम करा ना, म्हणजे कसं मला स्फूर्ती येईल, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओसाठी स्फूर्ती येईल, आनंद वाटेल की अजून एखादी आपण व्हिडिओ यांच्यासाठी भन्नाट करूया. तर चला तर मग मस्तपैकी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट्स मध्ये नक्की सांगा आपला ब्लॉग कसा झालाय. तर चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, सी यू. तुझा टकला फुटला गेला बघ, लक्षात ठेव.